मुंडेंनी अनेक डोळ्यांमध्ये झाकून पाहिलं, अनेक डोक्यांमध्ये वाकून पाहिलं, अनेक लोकांच्या भावना तपासून पाहिल्या. लोकांना आज बदल हवा. तुम्ही माझ्याकडनं शब्द घेतला होता, ताई आता मी तुमच्यामध्ये मुंडे साहेब बघू. माझ्यामध्ये मुंडे साहेब बघण्याची सुरुवात झालेली आहे. 15 वर्षातली ही जुलमी सत्ता सिंहासनावरून खेचून खाली काढायची आणि जे घोटाळेबाज आहेत त्यांना जेलमध्ये पाठवायचे. मुंडे साहेबांनी शब्द दिला. मोठ्या माणसाचा आशीर्वादही माणसाला लागतो, पण जो गरीब माणूस रस्त्यावर उभा राहून एखाद्या रॅलीकडे उत्साहाने आनंदाने कौतुकाने बघत असतो त्याचा आशीर्वाद मला वाटतं सगळ्यात जास्त लाभतो. मला माझ्या टीमने असं एक उत्तर दिलं, ताई सभा झाल्यावर लोक आम्हाला म्हणतात की पंकजा ताईंना जपण्याची जबाबदारी ही आमची आहे. इतिहासामध्ये असं झालं नसेल, एखादा नेता जनतेला जपायचा प्रयत्न करतो, पण एखाद्या नेत्याचं नेतृत्व जपणे ही जनता प्रयत्न करते असं इतिहासात कधी झालं नसेल. हम सब जानते हैं कि जब जब कोई मदद मांगने के लिए गोपीनाथ मुंडे के घर गया, द्वार गया, तब तक गोपीनाथ मुंडे ने अपना सुख दुख छोड़कर उस व्यक्ति की मदद की. इस संघर्ष यात्रा के पहले चरण की सफलता के लिए आप सबका अभिनंदन करती हूँ. आपल्याला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचा महाराष्ट्र घडवण्यासाठी मुंडे साहेबांच्या